माझ्या मैत्रिणीने ही साडी पिन खूप टायमानंतर साडीवर लावलेली आणि जशी तिने लावली, जसं तिने पिनअप केलं, पटकन हा जो खालचा भाग आहे इकडचा तिसरा भाग तो तुटला, कारण ह्याची वायर जी आहे ना ती थोडी वीक झालेली, बारीक होती, मे बी बेंड करून करून ती थोडीशी ब्रेकेबल झाली. तर जशी ती तुटली तसं तिने मला पटकन दिल्याने मला सांगितलं की बाबा ही जी साडी पिन आहे ती माझ्या मॅडमची आहे, माझ्या बॉसची आहे, तर पटकन मला ह्याला रिपेअर करून दे, नाहीतर मला नवीन साडी पिन घ्यावी लागेल. मी म्हटलं कशाला काळजी करतेस, मी तुला रिपेअर करून देईन छानपैकी. इथे जो तिसरा तुझा भाग होता हा छोटावाला, 2 मोती आणि खडे काहीतरी खाली येणार होते लटकन, ते मी तुला पटकन लावून देते आणि तुला नवीन काय घ्यायची गरज नाही. तुमच्या मॅडमला कळणार सुद्धा नाही की ही नवीन नाही, ही त्यांची आधीची साडी पिन आहे. तर हे रिपेअर करून मी तुम्हाला दाखवते पटकन आता. सो मी रिपेअर केलं आहे या साडी पिनला आता आणि तुम्ही बघत आहात कसं ते छानपैकी फिक्स झालं आहे. 2 मोती, रेड डायमंड आणि हे परत एक मोतीन खालचे लटकन. ऍक्च्युली रिपेअर करताना हे जे पार्ट आहे ते पण थोडंसं तुटलेलं, कारण वायर जी होती ना पाठची आधीची ती खूप वीक होती. तर मी नवीन वायर टाकून नंतर एक आपली रॅपिंग वायर टाकून हे लटकन इथे लटकवले. हे जे पेंडंट आहे त्याला पण टाईट केलं आणि आता एकदम नवीन सारखं दिसतंय, इजंट इट. त्यांना आता मॅडमसाठी नवीन बनायला लागणार, सो दॅट आय एम रिअली हॅपी फॉर हर. अँड तुम्हाला असं काही ज्वेलरी रिपेअर करायचं असेल तर मला नक्की डीएम करा. जर पॉसिबल असेल, जर माझ्याकडे रॉ मटेरियल तो अवेलेबल असेल तर मी तुम्हाला नक्की रिपेअर करून देईन. आपण महाराष्ट्रामधून कुठूनही ऑर्डर एक्सेप्ट करतो, सो नो प्रॉब्लेम इन दॅट. स्टे ग्लॅम बॉय.